नमस्कार मित्रांनो, जय अहिल्य जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला हाक दिली आहे। याच मागणीसाठी मनोज जरांगेंनी थेट मुंबई गाठत आंदोलन सुरू केलं आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचा आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ धडकलं आहे। आता या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे। लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलनावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत। मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ आरक्षणासाठी नसून राज्यातील सरकार उलथवून टाकण्यासाठी हा राजकीय अजेंडा आहे। या कटात विरोधी पक्ष तर सामील आहेत, पण त्यांच्याबरोबर अजित पवार गटाचे आमदार आणि खासदार देखील सहभागी आहेत, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे। लक्ष्मण हाके यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत। आज मी जबाबदारीने सांगतो की देवेंद्र फडणवीसांचे सरकार उलथवून लावण्यासाठी विरोधी पक्ष त्यात सहभागी असेल असं मी आजपर्यंत म्हणायचो, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी ज्याप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते सामील आहेत, तसेच अजित पवारांचे आमदार खासदार त्यात सहभागी आहेत, हे मी जबाबदारीने सांगतो। मला राजकीय काहीच बोलायचं नाही, पण जरांगे नावाचे चेहरे आडून या महाराष्ट्रातील आमदार खासदार सरकार अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतात। आरक्षण हा विषय नाही। जर जरांगेंची मागणी पूर्ण झाली तर राज्यातील ओबीसीचे आरक्षण संपलेले असेल, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे। या महाराष्ट्रात झुंडशाही जोमाने सुरू आहे, पण लोकशाही कोमात आहे। झुंडशाहीच्या जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी रचनाचा घाट टाकला जात आहे। मनोज जरांगेंच्या नावाच्या काडीपेटीचा ज्वालामुखी केला। हे काम सर्वपक्षीय आमदार खासदारांनी केलं। जरांगे नावाच्या काडीपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकुमशहा आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत, अशी लक्ष्मण हाके यांनी टीका केली। हा आरक्षणाचा लढा नाही। मनोज जरांगेंनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली की मी सरकार उलथवून लावणार असेही सांगितले होते। मी आमदार खासदाराचा पोरगा नाही। मी चुकीचा असेल तर मला आतमध्ये टाका, असे आवाहन लक्ष्मण हाकेंनी केले। मी आत्महत्या करू का म्हणजे प्रश्न सुटतील का, असे भावनिक विधान करत हाकेंनी आपली व्यथा मांडली। तसेच अजित पवारांचे आमदार जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवतात। अजित पवार हे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे। आता आम्ही उद्या पुण्यात बैठक घेणार आहोत, त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट करू। आम्ही ओबीसी जोडो अभियान सुरू करू। ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी। ओबीसी मंत्र्यांना ओबीसी माफ करणार नाही, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, अशा नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार।